माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून महान ग्रंथ जैमिनी अश्वमेध कथासार भाग 17 अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री हरे राम हरे कृष्ण लिहा. अध्याय 48. यमालाच पती केले. कृष्ण अर्जुन आता 2 श्याम कर्ण अश्व घेऊन सारस्वतपुरात गेले. तेथे राजाच्या सेवकांनी श्यामकर्णाची बातमी राजाला जाऊन सांगताच त्याला अतिशय मोठा आनंद झाला. नरनारायण आपण होऊन आपल्या घरी आले हे ऐकून त्याला आनंद होणे स्वाभाविक. जन्मेजयाने विचारले, हे म्हणे ही अश्वमेधाची कथा ऐकू लागता लागता आपणास असे वाटू लागते की पांडवांचे सारे तेज केवळ उसने होते. मूळचा सगळा पराक्रम श्रीकृष्णाचाच. भरत वर्षात कुठेही जा, श्रीकृष्ण घरी आला या आनंदानेच सारे शत्रू केवळ आपणही मोठे वीर आहोत एवढे दाखविण्यापुरतेच लढले असे जर दिसते आहे, तर मग मी म्हणतो की अशा अश्वमेधाची तरी काय जरुरी होती. विनाकारण कोट्यावधी जीव उगाचच का मारायचे. हे बोलणे ऐकून जैमिनी पुढे म्हणाला, तुझ्या शंका खरोखर बुद्धिप्रधान आहेत, व तेच तर खरे युग महात्म्य होय. केवळ बुद्धीच्या तर्कशास्त्राने पाहिले तर तुझे म्हणणे संयुक्तिक असेच दिसते. पण असे पांडव तरी आपण स्वतंत्र बुद्धीचे आहोत असे तरी कुठे कधी म्हणत होते. एवढा शहाणा मानला जाणारा धर्मराजा, पण त्यानेही कृष्णाला आत्मज्योतीच लेखली होती ना. उलट स्वयंप्रज्ञता अवघरच कौरवांनीच अधिक दाखविली, त्यामुळेच त्यांचा नाश झाला. आता कृष्णालाच का पांडवांनी देव मानला, व्यासादिकांना का तसे गणले नाही, या प्रश्नासंबंधी विचार केला असता याची उत्तरे अगदी सरळ आहेत. असेच दिसते, कृष्णाचे अवधर पांडवांचा तो नाथ फायदाच करून दिला होता. मनुष्य प्रथम स्वार्थी असतो हे उघडच. नंतर अनेक कारणांमुळे श्रीकृष्णाने सर्व भारतात आपल्या नावाचा चांगलाच दरारा बसविला. त्याला काल यवनासारख्या एकट्या वीराने सुद्धा 17वा पार पिटाळून लावले होते. पण पराभव पाहूनही कृष्ण अखेर विजयीच ठरला होता. विजयासारखी दुसरी मोठी कीर्ती नाही, अशा प्रकारचे विजय तरी त्याला कसे मिळवता आले नसावेत, अशा शंकेत अनेक उत्तरे आहेत. प्रथम त्याला आपल्या भरतवर्षाचे पूर्वती इतिहासाचे जेवढे ज्ञान होते तेवढे त्यावेळी दुसऱ्या एकाही माणसाला नव्हते. पांडवांनाच एक पूर्वज अजगर होऊन पडला, या ज्ञानाचा त्याने केवढा फायदा घेतला होता. जरासंघाच्या शरीराची रचना फक्त त्याला एकट्यालाच माहीत होती. कर्णाच्या जन्माचे रहस्य आणि त्याला मिळालेला परशुरामाकडूनचा शापही त्याच्याशिवाय कुंतीकर्णाशिवाय इतरांना माहीत नव्हता. हे इतर कुणाला सुद्धा माहीत नसलेले ज्ञान त्याने तरी कसे मिळवले असेल करे. तर लहानपणी भटकेगिरी करून प्रसिद्ध भटक्या जो नारद मुनी त्याच्याशी मैत्री करून मिळवली, शिवाय त्याचा स्वभावही चौकस होता. श्रीकृष्णावताराचे रहस्य सात्विक बुद्धीप्रमाणे कर्मयोगाचे आहे. श्रीरामचंद्राचे भक्तिप्रधान आहे. बहुतेक कृष्ण शिष्य हे अंधश्रद्ध निघतात, राजथिक शिष्य काव्यबाज निघतात. याचे मुख्य कारण म्हणजे श्रीकृष्णच बुद्धिप्रधान कर्मयोगी हे होय. तोच प्रकार रामचंद्र भक्तांचा. त्यांचे बहुतेक सात्विक शिष्य संयम पराक्रम यात अतिशय निष्पाप असतात. राजसिक शिष्य निव्वळ आडदांड असतात. श्रीरामचंद्र भक्तिप्रधान होता. असो, आता अशा तऱ्हेने होत असलेल्या महायुद्धामुळे फारच मोठ्या प्रमाणात व्यर्थ जीवहत्या होते. हे जरी खरे तरी जगात एक राष्ट्रत्वाची किंमत देणे हे सुद्धा जरुरीचे असते. युद्धामध्ये असंख्य सैनिक मरतात, तसे मोठमोठे महारथी सुद्धा मरतात. हे खरे, तरी पण असो. आता पुढे कथा ऐका. मग वीरधर्माने सुशील, सुरभ, कुवळ, रसाळ, सुकळ या आपल्या 5 पुत्रांना बोलावून धरून ठेवलेले दोन्ही श्यामकर्ण वारू आज्ञाची व युद्धाची जय्यत तयारी करण्याची आज्ञा केली. याप्रमाणे त्यांनी चोख काम केले. पण बबरू वाहनाने लगेच त्याच्यावर चाल केली. एका घटके त्या 5 जणांना जिंकून घेतले. मग वीरवर्म्यांना घर जावाई पण त्यानेच स्वतः पार्थ सैन्यावर
चाल करून त्याचा अतोनात संहार केला. ते पाहून अर्जुनाने श्रीकृष्णास विचारले, हा नररूपी महाराक्षस कोण असावा बरे? कृष्णाने सांगितले, तो वीर वर्म्याचा घर जावा यमराजा होय. हे कसे काय शक्य बुवा? असे अर्जुनाने विचारल्यावरून श्रीकृष्ण म्हणाला, ती आणखी एक स्वतंत्र कथा, ती कथा तुला सांगणार, पण ती तू पुढील अध्यायात ऐक. अध्याय 49. रविवर्माचा घर जावा यम. वीरवर्माला एक मुलगी होती. तिचे नाव मालिनी. ती फार सुंदर होती. तिचा पती मानव नको होता, कारण मानवी पती मेला तर वैधव्य प्राप्त होते, म्हणून प्रत्यक्ष यमालाच वरण्याचा तिने विचार करून आपला विचार आपल्या वडिलांना कळवला. मुलीचा निश्चय पाहून राजाने यमाची आराधना चालवली. मालिनीने यमाची आराधना केली. ही बातमी नारदाने यमाला कळवली. मालिनीचा हा निश्चय आहे, तेव्हा तू तिच्याशी लग्न केले पाहिजे, असे नारद म्हणाले. यमानेही नारदाची इच्छा मान्य केली. मी वैशाख शुद्ध द्वादशीस येऊन मालिनीशी लग्न करीन. तुम्ही पुढे जाऊन राजाला कळवा, अशी नारदाला विनंती केली. नारदाने त्याप्रमाणे निरोप पोचवला. किंचित हसून जन्मजयाने जैमिनीस विचारले, महाराज, ती मधून मधून शंका काटो, त्यात किंचित अश्रद्धेचा भास असतो. पण आता मला नारदाने असे हसू येते की नारद म्हणजे कळ फिरवून भांडणे लावून देण्याचा प्रसिद्ध. तेव्हा हे लग्न कार्य निमूटपणे कसे झाले? तीच शंका वीरवर्मा मालिनी यांनाही आली. जैमिनीने म्हटले, त्यांनीही नारदाला विचारले. तेव्हा नारद म्हणाले, राजा, आपल्याकडून कन्यादान होत नसले तरी दुसऱ्याकडून करवावे. स्वतःला अन्नदान करवले नाही तरी अन्नदात्याचे घर दाखवावे, असा विचार करून मी हे काम केले. माझे बोलणे खोटे नाही. हे ऐकून सर्वांना समाधान वाटले. नंतर यमाने आपल्या 108 दूतांना रोगांना बोलाविले. त्यात क्षयरोग हा त्याचा मुख्य क्षणापती होता. त्याला यमधर्म म्हणाला, मी सारस्वत नगरच्या वीरवर्मा राजाची मुलगी मालिनीच्याशी विवाह योजिला, तरी तुम्ही सर्वजणांनी सहकुटुंब सहपरिवार निघावे. यावर क्षय काय म्हणाला, महाराज, ही बातमी फार आनंदाची, पण आमचा त्या नगरात प्रवेशच होणार नाही, कारण तेथील लोक फार धर्मनिष्ठ, पुण्यपरायण, सच्चिल आहेत. स्त्रियाही पतिपरायण, श्रद्धावान, परोपकारी आहे. सारस्वत नगरीत भांडण तंटे नाही, त्यांच्या पुढे आमचे काही चालवायचे नाही. महाराज, तेथे तुमचाही शिरका होणे फार कठीण, मग आमची काय कथा? तेव्हा यमनाला, तुम्ही सुंदर मानवरूपी येऊन नगरात प्रवेश करा. सारस्वत नगरीत पापच नाही तर मृत्यू कशाचा? मी तुम्हाला सांगतो तसे करा. जो ब्रह्महत्या करून नरजन्म घेतो त्याला क्षया तू पछाडावे, पण त्याला पश्चाताप झाला, त्याने योग्य आचरण केले, त्याला सोडून द्यावे. तुझ्या कन्येने चोरांना अन्न काढून घेणारास तरुणपणीच पछाडावे. जो पुरुष मातृगोत्रात पितृगोत्रात व्यभिचार करील त्यांना तुझा प्रमेय पुत्राने त्रस्त करावे. जी माणसे दुसऱ्याचा पहार करतात, कोणाचा उदय होत असा असला म्हणजे असंतुष्ट होतात, दुसरा कोणी संकटात पडला तर त्याची कीव करीत नाहीत, त्यांना धापेस पांडुरोगाने झपाटावे. गर्भपात करणाऱ्यास जलोदराने छळावे. रथ चोरणाऱ्यास रुचीने त्रास द्यावा. मनात पाप बाळगून स्त्रियांजवळ जाणाऱ्यास भगेंद्राने बोसकावे. विश्वासघात सन्निपाताने राहावे. परनिंदकाला अतिसार व्हावा. अशा प्रकारे अरोचक, शूळ, उचकी, धनुर्वाद, नेत्ररोग, गालगुंड, गंडमाळा, कुष्ठ, अपस्मार, त्वचारोग, मस्तकपीडा वगैरेंना यमाने कामे वाटून दिली. मग यमधर्म म्हणाला, सारस्वत नगरीत पाप्यांना छळण्यासाठी पापीच नसतील तर पुण्यवंतांना उलट तुम्ही आनंदाने पुण्य देणारे व्हा. चला. यमधर्म आपल्या सर्व परिवारासह राजकन्याला वरण्याकरिता सारस्वत नगरीला गेला. तेथे रोगभीतीने दशा पळू लागले. मग यमाने त्यांना परत बोलावून यमपुरीत जाण्याची आज्ञा केली. मालिनी त्यांचे स्मरण करीत ओमशाळेत अग्नीला आहुती देत होती. तिला प्रत्यक्ष यमाने पाहिले. नंतर नारद मुनीने जाऊन त्यांच्यासह तो राजाकडे गेला.
यमधर्म राजाला म्हणाला, वीरधर्मा मी वीरकर्मा, मी तुला प्रसन्न झालो तर वर माग. राजा म्हणाला, तुमचे लग्न अजून व्हायचे असले तरी तू माझा निश्चित केलेला जावई आहे, तरी जावयापासून सदर मी मनुष्य वर घेत नाही. यमराजा म्हणाला, तुम्हाला कन्यादान करू इच्छितोस? मी पतिग्रहित असलो तरी संतुष्ट होऊन जर मी काही दिले तर ते कन्या विक्रियाचे कसे होते? तेव्हा राजाने युक्ती योजली. राजा म्हणाला, मी मरेन तेव्हा माझ्या मुखी हरिस्मरण असावे एवढीच माझी इच्छा. यमधर्म म्हणाला, पुण्यवंताला साजेल असे तू मागितले, ठीक, तू कृष्णवधन पाहशील तोपर्यंत मी स्वतःच तुझे संरक्षण करीन, मग तर झाले. असे म्हणून यमराधर्माने राजकन्येशी लग्न केले. यमराज पत्नी मालिनीस राजाकडे घर जावयाप्रमाणे राहिला. अध्याय 50. अतुल पराक्रमी वीर वर्मा. तदनंतर श्रीकृष्ण पार्थास म्हणाला की, पार्था, तो हा यमधर्म आपणावर चाल करून येत आहे. आता तू पाहशीलच की माझे दर्शन होताच तो यमराज आपल्या स्थानी परत जाईल. तो वीर वर्माही आपल्या वीरांचं केवळ माझ्या दर्शनाकरिता येत आहे पा. म्हणून फिरून आपण दोघे आता स्वस्थ बसू व इतरास त्यांच्याशी लढू देऊ. कृष्ण असे बोलत आहे तोच वीर वर्म्याने 5-5 बाणांनी अर्जुनास विंधून टाकले. कृष्णास आच्छादून टाकले. आकाश धुराने व्यापून सर्व वीरास मूर्छित करून टाकले. तेव्हा पार्थाने एकाच बाणाने त्याच निर्माण केलेला सर्व धूर नाहीसा करून राजाचे हृदय अचूकपणे भेदले. मग वीरवर्मा आपल्या वीरास म्हणाला, आपल्या शामकर्ण अश्वाचे रक्षण करा. त्याने मग शरजाल निर्माण केले, कारण येथे प्रत्यक्ष कृष्णार्जुनाशी प्रसंग आहे असे त्याला पाहित होते. म्हणून पण उलट वीर वर्धक 60 बाणाने अर्जुनास, 100 बाणाने श्रीकृष्णास आणि हनुमंतास जागच्या जागी खिळून टाकले. मग मात्र कृष्ण अर्जुनास म्हणाला, मी आजपर्यंत पुष्कळांना जिंकले, पण वीर वर्म्यास मात्र मजकडून जिंकवणार नाही. कर्णरथाचे चाक भूमीत रुतवून त्याचा तुझ्याकडून मी घात करविला, पण त्याचे रथाचे चाक आता घेण्यास धरणीशीचा तयारी अजिबात नाही. शिशुपालाचे 100 अपराध भरताच मी स्वतः माझ्या सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला, तसा याचा मी करणार नाही. माझे सुदर्शन याला पुष्पासमान आहे. तुझ्या प्रभावी शराने जयद्रथाचे क्षीर समुद्रात उडविलेस, तो शर तर वीरवर्म्याला अगदीच पोराच्या वाहनासारखा वाटेल. तू मागे संपूर्ण खांडणवन अग्नीस देऊन स्वर्गातील ऐरावतास जिवंत खाली आणलेस, पण ती अग्नी येथे संपूर्णपणे शांत थंड होईल. तू पितास भीष्माचार्यांना ज्या आपल्या शराने शरपंजरी लोळवलेस, त्या शराला वीरवर्मा गवताच्या काडीची किंमत देणार नाही. पण हनुमंता, तू आता तुझ्या शपटाने याचा रथ जर महासमुद्रात नेऊन टाकशील तरच हा थांबेल, नाही तर तो आपल्या पराक्रमाने सहजच सर्व वीरांचा फडशा करेल. मारुतीने उत्तर केले की, ही काही लंकापतीच्या राजधानीतील अशोक वन जाळावायचे नाही, किंवा ते जंबूमाळ्याला मारणे नव्हे, तसेच हा काही राक्षसही नाही. शिवाय त्यावेळी मी अगदी तरुण होतो, आता मी तसा थोडा म्हातारा झालो. हा अतिशय धर्माने वागतो. प्रत्यक्ष यमराजाचा हा सासरा, याच्याशी कोणी बरे झुंजावे? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, हनुमंता, असल्या धर्म कार्यात अंगचोरपणा का करतोस? आपल्या भल्यासाठी वीरवर्म्याचा रथ समुद्रात नेऊन टाक. मग कृष्णाची आज्ञा ही प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राची आज्ञा समजून हनुमंताने वीरवर्म्यासह त्याचा रथ शपटाने उचलून दक्षिण महाभारतात फेकून दिला. पण तसे लगेच त्या राजाने अर्जुनाच्या रथावर उडी मारून तोही रथ कृष्णार्जुनासह उचलून आकाशात उड्डाण केले व म्हटले, अरे वायुपुत्रा, प्रत्यक्ष कृष्णार्जुनाची भेट झाल्यावर त्याला कोण सोडणार? मारुती म्हणाला, राजा आपला भक्त म्हणून कृष्णाने तुझा महिमा व्यर्थच वाढविला. राजाने हे ऐकताच मारुतीला एक जोराने बुक्का मारला. त्याला आपल्या काखेत धरले, पण लगेच त्यालाही कृष्णाने एक लाथ मारली. तरी वीरवर्म्याने त्या तिघांना अजिबात सोडले नाही. तो म्हणाला, कृष्णा, तू आजवर भक्तांना एकट्याने किंवा रुक्मिणी गरुडास असे दर्शन दिलेस, पण प्रत्यक्ष मारुती व पार्थ असे युगावचारी भक्त आपल्याबरोबर घेऊन तू आजवर कुणा एकासही कधीच लाथ मारली नाहीस. यामुळे आता मी कृतज्ञ झालो. मी अजूनही तसाच युद्धात अजिंक्य आहे.
पण माझे युद्ध ध्येय, यश, शांती, समाधान, समृद्धी, बुद्धी, कला यांची वृद्धी, प्रजा कल्याण, सद्गुण राशीची जी मूर्ती, तो प्रत्यक्ष परमात्मा अवतार, जो तू त्या तुझे दर्शन घेण्याची होते, ते मी स्वतः क्षत्रियास साजेल अशा माझ्या स्वतःच्या पराक्रमाने गाठले. तर मग आता युद्ध कशाला असे म्हणून त्याने धनुष्यबाण श्रीकृष्ण चरणी अर्पण केले. भेट म्हणून धर्मराजास 21,000 शुभ्र हत्ती, वीर वर्मा श्यामचा सम्राट होता. 1,000 श्यामकर्ण वारू, 1,000 अतिशय सुंदर दासी अर्पण करता झाला. स्वतः पुत्रास सैन्यास पांडव सैन्यात योग्य इतमामाने दाखल झाला. पुढे सर्वांचं आपल्या श्यामकर्णाच्या मागे जात असता अर्जुनादिकांचा एक चमत्कार दिसला. एक प्रचंड मोठी नदी लागताच इरावती नदी, तिच्या प्रवाहाच्या पाण्यात 21,000 श्यामकर्ण बुडून गेले. 2च शिल्लक राहिले. श्यामकर्णाची जात समुद्रातील डोंगरात असे राजाने त्याला सांगितले, कारण या पृथ्वीवर ते निपजू शकत नाही. म्हणून ते आपल्या घरी गेले. त्यांना पंखही असताशी माहिती वीरकर्माने दिली. असे यानंतर पुढे काय ते आता पुढील अध्यायात ऐकूया, असे जमिनी म्हणाला. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा श्रवण करूया. आणि श्रवण केले तर प्रतिक्रियेत हरे राम हरे कृष्ण लिहा.